वीर हनुमान कला क्रीडा मंडळ पिंपळास यांच्या संयुक्त विद्यमानाने व पिंपळास गावचे माजी पैलवान यांच्या स्मरणार्थ कुस्त्यांचे जंगी सामने दिनांक 14/1/2026 रोजी संपन्न झाल्या. वीर हनुमान कला क्रीडा कुस्ती मंडळ पिंपळास गावचे माजी पैलवान कैलासवासी हेंदर नथू म्हात्रे, कैलासवासी इंद्रपाल लक्ष्मण म्हात्रे, कैलासवासी एकनाथ गोपाल म्हात्रे, कैलासवासी बंडू सोंग्या मढवी, कैलासवासी गुलाम धर्मा म्हात्रे, कैलासवासी रमेश गणपत म्हात्रे, कैलासवासी विकास प्रल्हाद गायकवाड यांच्या स्मरणार्थ कुस्त्यांचे जंगी सामने रविवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्व पैलवान रसिकांची व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. व्यवस्थापक व आयोजक वीर हनुमान कला कुस्ती मंडळ पिंपळास, ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थ मंडळ पिंपळास. अध्यक्ष मान्य श्री धरमदास देवीदास म्हात्रे साहेब व सचिव निहाल गायकवाड यांनी आलेल्या ग्रामस्थांचे व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. पंच कमिटी मान्य श्री श्रीराम गजानन पाटील सर, श्री सतीश कुंडलिक म्हात्रे, श्री विनोद हनुमान पाटील, श्री शैलेश पाटील, श्री दीपक ठाकूर, श्री इंद्रधरम म्हात्रे, श्री सुरेश इताडकर, श्री बबन पाटील, श्री राजू चौधरी, श्री वामन म्हात्रे, श्री श्रीराम गायकवाड, श्री श्रीधर काथोड पाटील, श्री चंद्रकांत म्हात्रे, श्री सुभाष ढोणे, शालिक इताडकर, श्री प्रमोद म्हात्रे, कुमार महेंद्र जाधव तसेच मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. आज तुमच्या पिंपळास गावच्या तलाव व समोरील मैदानात सालाबादप्रमाणे ह्या वर्षीही वीर हनुमान कला कुस्ती क्रीडा मंडळातर्फे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर जे पिंपळास गावचे माजी पैलवान होते आणि त्यांचा आदर्श, त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून, तसेच ज्या व्यक्ती आमच्या गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती, सन्माननीय त्यांचं नाव ह्या पंचकोशीमध्ये होते, अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ कुस्त्यांचे सामने दरवर्षी खेळवले जातात. त्याप्रमाणे तिळ आणि गुळ एकत्र केल्याने गोडवा निर्माण होतो. तसाच गोडवा आपल्या सर्वांच्या नात्यामध्ये निर्माण व्हावा. त्याचप्रमाणे नवीन वर्षातील हा पहिला सण ह्या यांनी व्यासपीठावर येते, त्यांचे स्वागत, आरोग्य आणि समृद्धी निर्माण व्हावी या उद्देशाने आज मी आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमच्या गावचे पैलवान स्वर्गीय हेंदर नथू म्हात्रे यांचं जे नाव या पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आवर्जून घेतलं जातं आणि त्यांची प्रेरणा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे सर्व सहकारी स्वर्गीय इंद्रपालजी म्हात्रे, स्वर्गीय एकनाथ गोपाल म्हात्रे, स्वर्गीय तुकाराम गोपाल म्हात्रे, स्वर्गीय रमेश म्हात्रे, स्वर्गीय आता अतिशय रंगतदार असे कुस्तीमध्ये तसेच पेलवान शुभम सौरपाड आहे, पेलवान विजय सर्वेश त्यांना रोख रक्कम आणि भव्य ट्रॉफी भेट देण्यात येत आहे. यांच्या खऱ्या अर्थाने यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण कुठेतरी
आपल्या गावाला व्हावी, विशेष करून त्यांनी जे कुस्ती क्षेत्रामध्ये जे प्रावीण्य मिळवलेलं होतं त्यांचा एक आशीर्वाद आणि खऱ्या अर्थाने आदर्श आपल्या डोळ्यासमोर राहावा या उद्देशाने वीर हनुमान कला क्रीडा मंडळ दरवर्षी कुस्त्यांचे जंगी सामने या मैदानावर आयोजित करत असतात आणि मी मनापासून मंडळाचे अध्यक्ष धरमदास म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण अशा प्रकारच्या कुस्त्या घेऊन आपल्या महाराष्ट्राची परंपरा जो मैदानी खेळ आहे त्यांचं खऱ्या अर्थाने जतन करणं आजच्या ह्या पिढीला महत्त्वाचं आहे. कारण कुस्ती हा खेळ ज्याप्रमाणे आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहावं हाही हेतू त्याच्यामध्ये असतो आणि आपल्या ह्या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने ज्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं योगदान संपूर्ण या महाराष्ट्रात दिलं असं सुरेशदादा पाटील आपल्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला कुस्ती खेळाविषयी सांगणारच आहेत. सर्वच सन्माननीय व्यक्ती या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मला इथे या स्पर्धेच्या माध्यमातून एकच गोष्टी सांगावीशी वाटते का या कुस्त्या जरी छोटेखानी असल्या परंतु या कुस्तीमधून चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे आणि त्यांनी आपल्या गावाचं, आपल्या ह्या तालुक्याचं, आपल्या या विभागाचं आणि ठाणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करून महाराष्ट्राची ओळख जी कुस्ती क्षेत्राला दिलेली आहे ती ओळख आपल्या कामगिरीतून करावी असं मी सुस्वाद कुस्तीगिरांना एक आवाहन करतो. त्याचबरोबर कुस्ती ही स्पर्धा आहे. स्पर्धा म्हणजे यश आणि अपयश आलंच. अपयश ही देशाची पहिली पायरी असते. म्हणून मला सर्व स्पर्धकांना या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं का आपण जरी या स्पर्धेमध्ये पराजित झालो किंवा आपला दुसरा क्रमांक आला परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमीपणा न वाटून आपण कुठल्या स्पर्धेसाठी आपण चांगली तयारी करून पुढल्या स्पर्धेत आपण कसं विजय होऊ याचा निश्चय या स्पर्धेच्या माध्यमातून करा. जे खेळाडू विजयी होतील त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर यश आणि अपयशामधील एक थोड्या गुणांचा फरक असतो. यशही गुणांत असतो, अपयशी गुणांत असतो. दोघांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु कुस्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज शासकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचं बऱ्याचशा आपल्यासमोर उदाहरणं आहेत का आपले खेळाडू पोलीस क्षेत्रामध्ये असो किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये असो चांगले क्रीडा शिक्षक असो आणि त्यांनी इथल्या सर्व स्पर्धेचा अनुभव घेऊन चांगल्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून चांगले खेळाडू त्यांनी निर्माण केले आहेत. मी इथे सर्व आलेल्या स्पर्धकांचं मनापासून वीर हनुमान कला क्रीडा कुस्ती मंडळातर्फे धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य आपण वेळोवेळी वर्षानुवर्ष आमच्या पाठीशी राहावं असं सर्वांना विनंती करून मला इथे बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल आयोजकांना
आपल्या सरकारच्या उपस्थितीने जास्तीत शोभिवंत होत असतो. सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण झाल्यानंतर गौरीची गायकवाड किती राहिला दुसरं बघा. अनिकेत मोरे आणि विकास जाधव हे त्यांची कोणगाव वर्षांचे आभार मानतो. सर्व खेळाडूंचे आभार मानतो. सर्व पंचांचे आभार मानतो. आणि कोणगाव आपली परंपरा आपली मंडळ एसटी मंडळ सुरगाव गेली 5 वर्ष झाली लगातार आणि विशाल जाधव मोठी आणि सध्या अनिकेत मरवी आणि विशाल जाधव चलिए कुस्ती आपल्याला बघायला मिळाली. काँग्रेसची अशी कुस्ती स्पर्धा वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वाताजनमो अनर्धमुख्यं श्रीराम